नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनावर स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नरमध्ये आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. बेसिकली आज आपल्याला कोणी गेस्ट नाहीये. हा असणार आहे आपला सेल्फ पॉडकास्ट म्हणजे की आज आपण हार्ट टू हार्ट गप्पा मारणार आहोत. आत्ताच आपले 10K सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत. सो त्याच निमित्ताने मी म्हणलं की माझा जो काही एक्सपिरियन्स आहे ना आत्तापर्यंत या सगळ्या जर्नीमधला तो मी तुमच्यावर शेअर करावा. तो पहिल्यांदा तर सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद की तुम्ही मला मनापासून सपोर्ट केला. इतके सगळे कमेंट्स मला पाहायला मिळाले, इतके सगळे डी-एम्स मला आले. सो तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आज आपली 10Kची यूट्यूब फॅमिली पूर्ण आलेली आहे. सो मला तुमच्यासोबत आज खूप सारे एक्सपिरियन्स शेअर करायचे, म्हणजे ते वाईट असो किंवा चांगले असो सगळेच. ओके. सो तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, की मी टायटल दिले ते दिलंय विश्वास. तर तेव्हा सुरुवात करू, की अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी या छोट्याशा गावातून एक मुलगा येतो आणि तो म्हणतो, की मला पॉडकास्ट सुरू करायचे, मला इंटरव्ह्यूज कंडक्ट करायचे. विचार करा ना, तुम्ही स्टार्टिंगचे व्हिडिओ जाऊन बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा, किती तुम्हाला फरक दिसेल. तरी पण त्या पॉइंटला पहिले जे आपले काही गेस्ट आहेत, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला ना, त्यामुळेच आता मी इथे आहे. ठीक आहे. तर पहिले 5 गेस्टबद्दल आपण आधी गप्पा मारू. ठीक आहे. पहिला जो माझा गेस्ट होता, तो होता माझा फ्रेंड म्हणजे सौरभ भट. सो सौरभबद्दल सांगायचं झालं तर त्याचा स्टार्टअप होता वेबसाईट डिझायनिंगमध्ये किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये. सो मी त्याला फक्त एक कॉल केला, की भाई मला आहे ना, एक ट्राय करायचं आहे. मला एक गोष्ट करून बघायची. तू ये फक्त आपल्याला शूट करायचं आहे. मी त्याला फक्त एवढा आवाज दिला होता, की आपल्याला इंटरव्ह्यू शूट करायचा तू ये. ठीक आहे. इतकं सिंपल आहे. तो मी सेटअपबद्दल पुढे जाऊन गप्पा मारूच आपण. सेटअपबद्दल सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. पण आधी आपण गेस्टवर येऊ. तर तो भाई माझ्या एका कॉलवर इथं माझ्या घरी आला शूट करण्याकरता. ठीक आहे. आम्ही सगळं शूट केलं. त्यावेळेस प्रचंड दबावाखाली मी होतो. कारण तुम्ही विचार करा, की जो मुलगा 12वी पर्यंत स्टेजसुद्धा चढलेला नाहीये, तो मुलगा आज इंटरव्ह्यू कंडक्ट करतोय. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्याकरता काही असू शकत नाही. तर त्यावेळी झालं, की सौरभने माझ्यावर विश्वास ठेवून तो आला इथे. आम्ही शूट केला आणि तो एपिसोड पब्लिक केला. पहिल्याच एपिसोडला आय थिंक 750 ते 800 व्ह्यूज आले. ठीक आहे, म्हणजे ठीक-ठाक होते. म्हणजेच की फर्स्ट व्हिडिओच्या मानाने ते खूप जास्त होते. तर त्याच्यानंतर जवळपास सेकंड गेस्ट केलं. सेकंड गेस्ट होता माझा एक 10वीचा क्लासमेट सिनाज साळुंखे, जो आता धुळ्याचा असिस्टंट डेप्युटी इंजिनिअर आहे. बेसिकली त्याने एम-पी-एस-सी क्लिअर करून हे त्याचं पद मिळवलंय. तर तो सुद्धा माझ्या एका कॉलवर, तुम्ही विचार करा ना, हे सगळे लोकं काही ना काही आयुष्यात अचीव्ह केलेले लोकं आहेत. ठीक आहे. एक गावाकडचा मुलगा म्हणतोय, की मला पॉडकास्ट सुरू करायचं आहे. ज्यावेळेस कदाचित पॉडकास्टबद्दल आपल्या एरियामध्ये जास्त लोकांना माहीत सुद्धा नसेल. ठीक आहे. त्यावेळेस या लोकांनी मला सपोर्ट केला. या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ठीक आहे. हा झाला सेकंड पॉडकास्ट. आमच्या धमाल गप्पा झाल्या. आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या त्याच्या करिअरबद्दल, त्याच्या जर्नीबद्दल. त्याच्याकडून आम्ही खूप जास्त गोष्टी जाणून घेतल्यात. तो अजूनही पॉडकास्टवर पाहायला भेटेल, जर तुम्ही चॅनलवर गेलात तर. तो होता सेकंड गेस्ट म्हणजे सिनाज सोळंके. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊ. तर आपली तिसरी गेस्ट होती, ती होती डिपोल इंग्लिश मीडियम स्कूल राहुरी फॅक्टरीची विद्यार्थिनी स्वराली वरकर, जिने 10th मध्ये राहुरी तालुक्यात पहिला नंबर मिळवला होता. सो ती होती आपली तिसरी गेस्ट. चौथ्या गेस्ट होत्या, की प्रत्येक स्वप्न असतं ना, की आपल्या लोकांचे कॉल यावे, की आम्हाला तुमच्याकडे मुलाखतीला यायचंय. तर ही होती आमची पहिली गेस्ट, ज्यांनी मला कॉल केला, की "आय वॉन्ट टू बी ऑन युअर शो." ठीक आहे, त्या आमच्या ओळखीच्याच होत्या. पण आपल्याला एक कॉल येणं, की मला तुमच्या शोवर यायचंय, ही त्यावेळेस माझ्याकरता खूप मोठी गोष्ट होती. हां, आता मला कंटिन्यू कॉल्स येतात, की मला डी-एम्स येतात, मला कॉल्स येतात, मला मेल्स येतात. पण फर्स्ट गेस्ट ज्यांचा कॉल आला, की "आय वॉन्ट टू बी ऑन युअर शो" आणि मला आवडेल तुमच्या शोवर यायला, ही माझ्याकरता खूप मोठी गोष्ट होती. सो त्या गेस्ट होत्या प्रिया लोकरे मॅम. तुम्ही चेक करू शकता, तो पॉडकास्ट पण एकदम जबरदस्त झालेला आहे. 5वी आपल्या गेस्ट होत्या, त्या होत्या राधिका ताई वाडेकर. राधिकाताईंबद्दल सांगायचं झालं, तर त्या आमच्या घरासमोरच राहिल्या, म्हणजे जवळच राहिल्या आमच्या. पण परत हाच विषय, की एक नवीन काहीतरी सुरू केलेला एक मुलगा, जो राहुरी फॅक्टरीसारख्या एका छोट्याशा गावातून येतोय. ठीक आहे. ज्याला अजिबात एक्सपिरियन्स नाही. त्याच्या घरात सुद्धा कुणी आत्तापर्यंत सोशल मीडिया केलेलं नाही किंवा कुणी या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये पण नाहीये. तो म्हणतो, की मला पॉडकास्ट कंटेंट करायचं आणि त्यानंतर राधिकाताईंनी किंवा बाकी सगळ्यांनी माझ्या शोवर येणं, ही सुद्धा माझ्याकरता खूप मोठी गोष्ट होती. सो हे होते आपले पहिले 5 गेस्ट. नंतर आपण खूप साऱ्या लोकांसोबत गप्पा मारल्या, म्हणजेच की आमचे इंग्लिशचे सर असतील म्हणजे अजित येवले सर.
यांच्यासोबत किंवा आपल्या सगळ्यांचा लाडका व्लॉगर, महाराष्ट्राचा लाडका व्लॉगर आदित्य ढेरेसोबत किंवा एक जबरदस्त ॲक्टर, एक इन्फ्लुएन्सर असलेला, आपल्या नगरची शान असलेला विराज दादा अवचितो सुद्धा येऊन गेला आहे आपल्याकडे किंवा अशा खूप साऱ्या लोकांसोबत आपण गप्पा मारल्या. पण त्यामध्ये काही की फॅक्टर्स होते, ठीक आहे. जे काही की मोमेंट्स होत्या, की गेस्ट होते, त्यांच्यावर आपण बोलू, ठीक आहे. सो यामध्ये मी पहिलं नाव घेईल ते म्हणजे अमेय पांढरकर सर आणि प्रसाद कुलकर्णी सर यांचं. म्हणजे की पहिल्यांदा झालं की राहुरी तालुक्यात आपण आहे, बरोबर. आपण आहे आता राहुरी फॅक्टरीमध्ये. मी आत्ता सुद्धा राहुरी फॅक्टरीमध्ये बसलेलो आहे. सो आपल्या राहुरीमध्ये पुण्यामधून एक गेस्ट आपल्याकडे शूट करण्यासाठी आले, ही माझ्याकरता खूप मोठी गोष्ट होती. सो अमेय पांगरकर सर आणि प्रसाद कुलकर्णी सर ही माझी पहिली गोष्ट होती जी आउट ऑफ टाउन माझ्याकडे आली होती. आम्ही प्रचंड गप्पा मारले एआयबद्दल किंवा डिजिटल मार्केटिंगबद्दल आणि त्यानंतर जेव्हा त्यांचे एपिसोड लॉन्च झाले आणि त्यानंतर त्यांचा एक पुस्तक प्रकाशन सोहळा होता. त्यावेळेस त्यांनी माझा एक उगवता डिजिटल तारा म्हणून सत्कार केला. तर तो माझ्या आयुष्यातला पहिला सत्कार असेल या सगळ्या जर्नीमधला. तो सुद्धा माझ्याकरता एक सगळ्यात मोठा एक लक्षात राहिला मोमेंट होता. कारण मी सत्कार घ्यायला चाललोय आणि आई-बाबा बघतायत, माझा भाऊ बघतोय. तर ही गोष्ट माझ्याकरता खूप मोठी होती. इमॅजिन यार, की तुम्ही सत्कार घ्यायला स्टेजवर चाललेले आहे. अच्युत गोडबोलेसारख्या एका मोठ्या लेखकाच्या हस्ते आपल्याला सत्कार मिळतोय आणि आपले आई-बाबा आपल्याला बघतायत. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही असू शकत. याच्यापेक्षा कदाचित मोठे सत्कार येतील. त्यावेळेस आई-बाबा असेल तर ते सुद्धा माझ्याकडे तेवढीच मोठी होतील. पण ही पहिली जी असते ना, पहिला जो मोमेंट असतो, तो सगळ्यात मोठा असतो. सो अजून एक जर तुम्ही मला विचाराल ना, की एक सगळ्यात लक्षात आलेला मोमेंट कोणता होता, तर तो होता अश्विनीताई महागडे बरोबरचा. अश्विनीताईंबद्दल मी काय बोलू आणि काय नाही. म्हणजे कमाल व्यक्तिमत्व. ठीक आहे, त्यांच्या मी गावी होतो वाई पसरणीला. एकतर वातावरण एकदम कमाल, एकदम मस्त, की सगळीकडे हिरवळ सगळीकडे वातावरण एकदम फ्रेश आहे. काय झालं, की आमचं ठरलं, की आम्ही या दिवशी भेटतोय. तर मग काय झालं, मी आदल्या दिवशी त्यांना कॉल केला, की ताई मी उद्या सकाळी निघतोय आणि आम्ही उद्या 11-12 पोहोचू. तर ताईंचा मला एक प्रश्न, की तुम्ही व्हेज आहात का नॉन-व्हेज? मी म्हणलं नाही ताई आम्ही जेवून येऊ म्हणलं, आम्ही नाश्ता करून येऊ." "नाही." ताई म्हणाले, की "तुम्ही इथंच यायचंय. तुम्ही आमच्या घरी जेवायला येताय. बाकी तुम्ही कुठेही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही डायरेक्ट इथे या." सो आम्ही गेलो पसरणीला. आम्ही शूट एकदम मस्त झालं आमचं. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं ताईंच्या घरी. तर ताईंनी स्वतःच्या हाताने आम्हाला वाढलं. याच्यापेक्षा मोठे डाउन टू अर्थ पर्सनॅलिटी असूच शकत नाही. राइट. सो त्याच्यानंतर मी नाव घेईल जयवंत वाडकर सरांचं. दी बेस्ट. जयवंत वाडकर सर दी बेस्ट माणूस आहेत. काय झालं, की 2 महिन्यापासून मी सरांना ट्राय करत होतो, की "सर आपल्याला पॉडकास्ट शूट करायचं आहे. तुम्ही मला टाईम द्या." तर सर राहतात मुंबईला. तर सर म्हटले, की "मी जेव्हा किंवा नाटकाच्या प्रयोगाकरता पुण्यात येईल, मी तुला नक्की सांगेल, की मी या दिवशी येतोय, आपण शूट करू." तर झालं सरांच्या प्रयोगाचा दिवस आला. तर जयवंत सर मला म्हणाले, की "मी या दिवशी पुण्यात येतोय, तर तू ये." तर मी गेलो आणि सगळा सेटअप लावला आणि काय माझं जिथं स्टुडिओ आहे ना, तिथून 2-3 किलोमीटरवरच त्यांचं नाट्यगृह आहे, जिथं प्रयोग होणार होता. तर माझा भाऊ आणि आमचे काका, म्हणजे अरुण कोळसे काका, ते गेले त्यांना घ्यायला त्या नाट्यगृहामध्ये. सो जेव्हा माझा भाऊ सार्थकने सरांना पिकअप केलं, तेव्हा सर त्याला म्हणाले, की "अरे, हा जो प्रसाद आहे ना, तो खूप दिवस माझ्या मागे लागलाय आणि या शूटमुळे मी आज माझ्या सासरी नाही गेलेलो." म्हणजे खूप मजा मस्ती केली आम्ही त्या दिवशी. सगळ्यांसोबत प्रचंड गप्पा 90च्या मराठी फिल्म्सबद्दल, लक्ष्मीकांत बेर्डे सरांबद्दल, क्रिकेटबद्दल आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या क्रिकेटबद्दल. त्यांनी मला त्यांचे काही किस्से सांगितले आयुष्यातले. सो तो एक बेस्ट मोमेंट होता, की जयवंत वाडकर सरांबरोबर आम्ही 2 तास गप्पा मारत होतो. आणि अजून एक नाव मी आवर्जून घेईल, ते म्हणजे सरिताज किचन. सरिता पदमन आणि त्यांचे मिस्टर उत्कर्ष पदमन. सो उत्कर्ष सर म्हणा किंवा सरिता मॅम यांच्याबद्दल मी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. कारण एका मेसेजवर ते तयार झाले. मी त्यांना डी-एम केल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स आला. मला अपेक्षा पण नव्हती, की माझे फॉलोअर्स तर आय थिंक 1,500 ते 2,000च्या आसपास असतील. सो मला अपेक्षाच नव्हती, की सरिताज किचन आपल्याला रिस्पॉन्स देईल. त्यांनी शूट केलं. आम्ही कमाल गप्पा मारल्या, खूप गप्पा मारल्या आम्ही. तो पहिला पॉडकास्ट असेल, जो माझा 35K प्लस गेला व्ह्यूज. सो तो एक माझ्याकरता एक आठवण होती. त्याच्यानंतर मी म्हणेल, की माझा सगळ्यात जास्त चाललेला व्हिडिओ तो म्हणजे दुर्गेश आणि साईचा. MH19 चिप्सवर ज्याचे तुम्ही रील्स आत्ता बघत असाल कंटिन्युअसली ऑन Instagram. ठीक आहे. तो आता माझा सगळ्यात जास्त चाललेला व्हिडिओ म्हणजे दुर्गेश आणि साईचा. त्याच्यानंतर
सागर आहिरे सर असतील किंवा खूप सारे गेस्ट मी कोणाकोणाची नावं घेऊ. पण मी सगळ्या गेस्टला थँक म्हणेन, की ज्यांनी माझा विश्वास ठेवला आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर आले गप्पा मारण्यासाठी. सो यामध्ये अजून एक मी नाव घेईल ते म्हणजे निमेश कुलकर्णी. हास्य जत्रेमधील एक कलाकार आपल्या गप्पा मारतोय ही माझ्याकरता एक मोठी गोष्ट होती. आम्ही त्यावेळेस खूप साऱ्या गप्पा मारल्या. हास्य जत्रेबद्दल, हास्य जत्रेमधल्या कलाकारांबद्दल किंवा सेटवर घडणाऱ्या गमती-जमतीबद्दल खूप साऱ्या गप्पा मारल्या. सो थँक सो मच निमेश दादा, की तू त्यावेळेस आमच्यावर विश्वास दाखवला ज्यावेळेस मी खूप नवीन होतो. हे झाले सगळ्यात चांगली बाजू, म्हणजे चांगले ॲस्पेक्ट्स, चांगली चांगल्या गोष्टी. सो काही होते आमचे वाईट अनुभव, ते सुद्धा मी सांगतो. काही अनुभव असे होते ना, की आमचे कॉल्स व्हायचे, की त्यांचं म्हणणं होतं, की दादा आपण आहे ना या आठवड्यात करून टाकू किंवा आपण या 2 दिवसात करून टाकू." पण मी त्यांना कॉल्स करतो तर रेग्युलरली हेच उत्तर, की "आपण 2 दिवसात करू, आपण 5 दिवसात करू, आपण नेक्स्ट वीकमध्ये करू." पण नाही आला रिस्पॉन्स त्यांचा किंवा काही गेस्टनी माझ्यावर विश्वास दाखवला नाही. हां, बरोबर आहे, मी त्यापैकी कोणालाच दोष देत नाही. कारण परत तेच वाक्य, की एक छोट्याशा गावातला मुलगा येऊन पॉडकास्ट करायचं म्हणतो, तर त्याला कितपत यश येईल किंवा त्याच्या प्लॅटफॉर्मवर किती व्ह्यूज येतील ते माहीत नसतं, बरोबर. त्यामुळे मी कोणत्याही गेस्टला जे माझ्याकडे आले नाहीत किंवा ज्यांनी टाळाटाळ केली, मी त्यांना दोष देत नाही. कारण बरोबर आहे, मला सुद्धा माहीत नव्हतं, की हा शो चालेल, नाही चालेल. ठीक आहे. पण काही गेस्ट असे पण होते, की आदल्या दिवशी आमचा फोन झाला, की "दादा मी उद्या येतोय." ठीक आहे. आणि मी दुसऱ्याची वाट बघतोय त्यांची सकाळी, की आत्ता येतील, नंतर येतील. पण मी जेव्हा त्यांना फोन केला 10, 10:30 वाजता, 11 वाजता आय थिंक, की "दादा कुठपर्यंत आले?" तर त्यांचा फोन, "अरे नाही, आज मला इमर्जन्सी आली, मला जमणार नाही." "ठीक आहे," म्हटलं, "नो प्रॉब्लेम, नो इश्यू. ठीक आहे, आपण नंतर करू." मग 2 दिवसांनी परत मी कॉल केला. तेव्हा त्यांचा मेसेज आला, की "दादा मग तुम्ही आमचे एक्सपेन्स कसं करणार? म्हणजे ट्रॅव्हलिंग चार्जेस किंवा काय आमचं चार्जेस वगैरे आहेत का काही? देणार का तुम्ही आम्हाला?" मी म्हटलं, "दादा माझं चॅनल नवीन आहे. माझ्याच्याने शक्य होणार नाही तुम्हाला चार्जेस देणं." प्रॅक्टिकली बोलतो, मग खरंच मला होणार नाही चार्जेस देणं. नाही ठीक आहे, मला माहिती आहे, की बऱ्याच गेस्टला मी विचारल्यानंतर त्यांचं म्हणणं असतं, की "तू आम्हाला किती पे करू शकशील?" नाही, मी पे आत्तापर्यंत एकाही व्यक्तीला केलेलं नाही. पण फ्रँकली स्पीकिंग, की नाही म्हणा, नो इश्यू. माझं तेच म्हणणं आहे. मी प्रत्येकाला तेच म्हणतो, की मला तोंडावर नाही म्हणा. तुम्ही विचार करा, की आदल्या दिवशी मी त्या गेस्टला फोन केल्यानंतर ते म्हणतात, की "मी उद्या येतोय." मी 11 वाजेला पोहोचतो आणि मी सकाळी त्यांना फोन केला, ते म्हणतात, की "आज इमर्जन्सी आलेली आहे, मी येऊ शकत नाही." म्हणजे मी त्यांचं गिफ्ट ऐकून ठेवलेलं. आमच्याकडून कस्टमर गिफ्ट असतं, तुम्हाला माहीत असेल. मी त्यांचं गिफ्ट ऐकून ठेवलेलं. मी क्वेश्चन पेपर ऐकून ठेवले. मी सगळ्या गोष्टी ऐकून ठेवल्या आणि नंतर ते आले नाही आणि 2 दिवसांनी म्हणतात, की "दादा तू मला किती पे करू शकतोस?" हा एक माझा होता एक वाईट अनुभव. सो आपण आता जो माझ्या टीमकडे टीम माझी कशी आहे त्याबद्दल आपण बघू. तुम्हाला ऑन कॅमेरा फक्त मी दिसतो, बरोबर. पण माझ्याबरोबर, माझ्या मागं, माझ्या मदतीला कोण-कोण असतं याबद्दल बोलू आपण. सो पहिले नाम यामध्ये घेईल तो म्हणजे माझा चुलत भाऊ सार्थक महाजन. सो सार्थकबद्दल सांगायचं झालं तर सार्थक माझ्याबरोबर आय थिंक पहिल्या किंवा दुसऱ्या एपिसोडपासून आहे. आता 85 एपिसोड झालेत, पण प्रत्येक एपिसोडमध्ये तो माझ्यासोबत आहे. कॅमेरा हँडल करणं किंवा ऑडिओ नीट चालू आहे का हे सगळे चेक करणं किंवा बाकीच्या गोष्टी हँडल करणं तो बघायचा. सो सार्थकशिवाय मला नाही वाटत, की हे सगळे शूट्स सुरळीतपणे पार पडले असते. काही ना काही इश्यू आले समजा, की कॅमेरा बंद पडणं, ऑडिओ बंद पडणे हे सगळं झाल्या असत्या. पण ते सार्थकनी होऊ दिलं नाही आणि या मला नाही वाटत त्याशिवाय होऊ शकल्या असत्या सगळ्या गोष्टी. सो दुसरं नाव मी घेईल तो म्हणजे निखिल साठे. सो निखिलला सांगायचं झालं तर प्रत्येक शूटच्या वेळेस हा आमच्यावर असतो. काही म्हणत असो म्हणजे की अगदी सेट लावण्यापासून ते कॅमेरा हँडल करण्यापर्यंत सगळं त्यांनी हँडल केलेलं आहे आत्तापर्यंत. सो निखिल साठे हे मी नाव घेईल आणि तिसरं नाव मी घेईल तो म्हणजे रोहित लोखंडे. सो रोहित हा आमच्यासोबत पहिल्यापासून नाही आहे. पण 10-15 एपिसोडपासून रोहित आमच्यावर येतोय शूटसाठी. तर रोहित एक नाव घेईन. तो त्या मुलाला प्रचंड इंटरेस्ट आहे सोशल मीडियामध्ये किंवा एडिटिंगमध्ये. सो त्याचं मी नाव घेईल आणि चौथं नाव मी घेईल, की सार्थकचा मोठा भाऊ म्हणजे माझा चुलत भाऊ संकल्प महाजन, पवन महाजन. आम्ही त्याला पवन म्हणतो. सो पवनसोबत आम्ही ना आयडिया डिस्कस करतो, की हा पॉडकास्ट झाला पाहिजे, या विषयावर झालं पाहिजे किंवा या आपण स्पॉन्सरशिपला अप्लाय करू शकतो. या गोष्टींवरती मी त्याच्यावर चर्चा करत असतो. सो हे एक नाव घेईल मी संकल्प महाजन. आता पुढे जो आपण टीम तर आपण डिस्कस केली. सो आता माझी सपोर्ट सिस्टम कोण होती? तर ऑब्व्हियसली आई-बाबा. आई-बाबांशिवाय हे पॉडकास्ट, हे चॅनल होऊच शकलं नसतं. तुम्हाला मी 3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, की गेस्ट आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात बरोबर, की चहा देणं किंवा नाश्ता करणं. प्रत्येक वेळेस वेगवेगळे गेस्ट येणं आणि त्यांना आई प्रत्येक वेळेस नाश्ता करते. त्यांना चहा-पाणी विचारते.
तेव्हा सगळं हँडल करते. आणि मला ढकलायचं काम सुद्धा करते, की "तू आवर, तू निघ, तुला शूट आहे आज, तू आवरून घे. बाकी सगळं कॅमेरा चार्ज करून घे, लॅपटॉप चार्ज करून घे." हे सगळं काम आई करते, की मला ढक्कल गाडी, "तू आवर, तू कर लवकर." माझं असं असतं, की "हां, नाही करू, करू, करू." पण नाही. आई आणि सार्थक हे दोघं मला "आवर, तू आवरून घे पटकन, शूट आहे तुझं आज, आवर. बाकी सगळ्या गोष्टी तयार करून ठेव, सेट तयार करून ठेव." हे सगळ्या गोष्टी माझ्या मागे लागण्याचं आणि करून घ्यायचं काम आई करते आणि घरातलं सगळं हँडल तर ती करतेच. आणि बाबांबद्दल काय सांगू, की बाबांनी तर मला फायनान्शियल सपोर्ट केलेला आहे. कारण स्टार्टिंगला माझ्याकडे एक कॅमेरा होता. कोडिंग चॅनल माझा आधी होता. त्याच्याकडे मी एक कॅमेरा घेतला होता. सो ते सुद्धा ऑब्व्हियसली त्यांच्या पैशानेच. पण नंतर जेव्हा सेकंड कॅमेरा घ्यायची वेळ आली, तेव्हा सुद्धा त्यांनी मला सपोर्ट केला फायनान्शियली. किंवा हे जे लाईट स्ट्रीम बघताय ना, तर ते लाईटसुद्धा त्यांच्याच पैशाने, हा सोफासुद्धा त्यांच्याच मेहनतीच्या पैशाने आहे. सो फायनान्शियल सपोर्ट त्यांनी मला केला आणि मला माहिती आहे, की फायनान्शियल सपोर्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या दोघांनी मला प्रचंड सपोर्ट केलाय. फायनान्शियल सपोर्टशिवाय हे चॅनल होऊच शकलं नसतं. कारण मला माहिती आहे, की किती दिवस मी एका कॅमेऱ्यात शूट करणार होतो. किती दिवस मी ते छोट्या मॅपल माईकने शूट करणार होतं. किती दिवस मी ते चायनाचे लाईट असतात ना, बाहेर लावतो आपण स्ट्रीट लाईट, त्या लाईटमध्ये काम करणार होतं. म्हणजे ते लाईट मी घरात लावले होते ॲज अ सेट. मी सेटच्या वेळेस तुम्हाला सांगितल्याच सगळ्या गोष्टी. तर हे सगळं चॅनल त्यांच्या सपोर्टशिवाय होऊच शकलं नसतं. आणि हां, मला माहिती आहे, की त्यांचं म्हणणं होतं, की "तू जॉब कर, की तू कुठेही सेटल हो." पण ते त्यांचं हे म्हणणं माझ्या काही लादलं नाही. ते मला म्हणत होते, की "तू जॉब कर, सेटल हो आणि साइड बाय साइड हे चालू ठेव." पण नाही. त्यांनी मला सपोर्ट केला, फुल सपोर्ट केला. मी म्हणेल, की त्या दोघांशिवाय हे चॅनल होऊच शकलं नसतं. तर नेक्स्ट जो आपण आपल्या सेटबद्दल, ठीक आहे. तर सेटबद्दल सांगायचं झालं तुम्हाला, तर स्टार्टिंगला सेट कसा होता ना, तुम्ही माझा पहिला व्हिडिओ जाऊन बघा. माझी एक छोटीशी रूम होती, ज्यामध्ये मी माझ्या मित्राला फोन केला होता, की "सौरभला भाई तू ये." मी काय केलं, सार्थकचे वडील म्हणजे आमचे काका, त्यांच्याकडे जाऊन खुर्च्या चांगल्या, त्या मी उचलून घेऊन आलो. हे त्यांना सुद्धा माहीत नाही होतं, की मी खुर्च्या कशा-करता घेऊन चाललोय. त्यांना फक्त म्हणलं सांगतो नंतर. मी खुर्च्या घेऊन आलो. माझ्याकडे Appleचा माईक मी घेतला होता त्यावेळेस ₹900 चा आय थिंक तो यायचा बोयाचा माईक. 2 वे माईक म्हणजे 2 इनपुट त्याच्यामध्ये होते. तो घेतला मी फक्त. कॅमेरा तर माझ्याकडे होताच. लाईट्स मी काय केलं, चायनाचे होते 2 लाईट ती मी ॲडजस्ट केली. बाहेर तुम्ही पाहिले असतील घराच्या बाहेर लावलेले असतात ते चायनाचे लाईट. तुम्हाला मी टाकतो फोटो कायचे माझ्याकडे असतील तर. ते लाईट्स मी ॲड केले 2 कुठेतरी 2 म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, की खाली कुंडी, कुंडीत वाळू, वाळूत एक रॉड आणि ते रॉडला ते लाईट्स लावलेले. असा माझा पहिला सेटअप होता. हा होता माझा पहिला सेट. त्याच्यानंतर आता तर लाईट्स आलेत. लॅटर्न लाईट म्हणतात त्याला, मोठे लाईट आलेले आता किंवा 2 कॅमेरे आता माझ्याकडे आहेत. म्हणजे मी 1 कॅमेरा ॲड केलाय. 2 कॅमेरा सेटअप आता आपल्याकडे आहे. म्हणजे सुरुवातीला सेट खूप बेसिक होता. नंतर मी एक-एक करून गोष्टी ॲड करत गेलो, की लाईट्स घेतले. त्याच्यानंतर एक कॅमेरा ॲड केला. त्याच्यानंतर मी हे जे माईक्स तुम्ही बघताय कंडेन्सर माईक ते ॲड केले. त्याच्यानंतर हे जे मॅपल माईक्स आहे बघताय ते मी ॲड केले. कारण बॅकअप असावा. 2 इनपुट असावे. कारण काय होतं, की जे गेस्ट आहे, ते सेकंड टाईम तुमच्याकडे शूटला येतीलच हे माहीत नाही, जर तुमच्याकडून काही घोळ झाला तर. आणि हे सुद्धा माझ्याकडे एकदा एकदा झालेलं आहे, की अजित येवले सरांच्या शूटच्या वेळेस आमचा ऑडिओ खराब झाला होता, याच माईकचा. सो मी त्यांना रिक्वेस्ट केली, की "सर तुम्ही या परत, प्लीज तुम्ही परत या." सर आले. ठीक आहे. सर आले म्हणून ठीक आहे. सरांनी माझी सरांनी माझी रिक्वेस्ट मान्य केली आणि ते आले. पण प्रत्येकजण येईलच असं नाही. त्याच्यामुळे मी नंतर ठरवलं, की अजून एक बॅकअप ठेवायचा. म्हणजे हे आता माझ्या पॉडकास्टचे 2 इनपुट तुम्हाला दिसतील. हा एक आणि मॅपल माईक असे 2 इनपुट आहेत. ठीक आहे. नंतर मग अशा सेटच्या गोष्टी घडत गेल्यानंतर मग आता सोफा सेट घेतला. नुकताच मी 2-3 एपिसोड पूर्वी तुम्हाला सोफा सेट पाहायला भेटला असेल. सोफा सेट मी खरेदी केला. नंतर मी देईल स्पेशल थँक्स काही माझ्या मित्रांना, ज्यांनी माझ्या या प्रवासात माझी खूप मदत केली. त्याच्यामध्ये अंकुश ससे, वरुण शिंदे, गौरीश राऊत, अ, संकेत गायके आणि एक त्याचं नाव घेईल ते म्हणजे गौरव क्षीरसागरचं, ज्यांनी मला वेळोवेळी खूप जास्त मदत केलेली आहे. गौरवनी आदित्य डेरेचा कॉन्टॅक्ट मला मिळवून दिला किंवा अजून काही गोष्टी त्या बाबतीत त्यांनी मला खूप मदत केली. आम्ही सुद्धा स्वतः एक पॉडकास्ट केलेला आहेच आहे भगवान परशुरामबद्दल. तर या सगळ्या गोष्टी होत गेल्या. त्याच्यानंतर मी अजून एक नाव घेईल ते म्हणजे आमचे काका आहेत जवळचे, अरुण कोळसे जे आमच्या गाडीवर नेहमी असतात ड्रायव्हर म्हणून. सो त्यांनी आम्हाला प्रचंड सपोर्ट केलाय. जेव्हा पुण्याला लागेल तेव्हा आमच्याबरोबर यायचं किंवा थोडंसं बजेटमध्ये यायचं कारण मला बजेटसुद्धा थोडंसं
मॅनेज करावं लागायचं. सो त्यांना पण मी थँक यू म्हणेल, कारण त्यांनी पण मला खूप जास्त मदत केली या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये. आणि नंतर मी नाव घेईल त्या स्टुडिओचं, म्हणजे खासरी टीव्हीचं, संजय कांबळे सरांचं. सो संजय कांबळे सरांना मी एकदा कॉन्टॅक्ट केला होता पॉडकास्ट करता. त्यावेळेस ते अहिल्यानगरला आले होते कोणत्यातरी कारणास्तव. तर मी त्यांना फोन केला होता, की "सर तुम्ही याल का शूटसाठी, पॉडकास्टसाठी?" ते म्हणले, "अरे माझं त्याने येणं शक्य होणार नाही, कारण माझं जे गाव आहे यावली फॅक्टरी, ते अहिल्यानगरपासून 48 किलोमीटर लांब आहे." ते म्हणले, "मला शक्य होणार नाही, पण तू ज्यावेळी येशील पुण्यात तेव्हा आपण नक्की शूट करू." मी म्हटलं, "सर माझ्याकडे स्टुडिओ नाही आहे आणि पुण्यातले जे रेट्स आहेत ते मला परवडणारे नाही आहेत." तो सर मला त्यावेळेस म्हणले, की तू पुण्यात ये. माझं खासे टीव्हीचं ऑफिस आहे. तू ऑफिसमध्ये शूट कर. रेटचं आपण बघून घेऊ." आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये मला त्यांनी त्यांचं ऑफिस वापरायला दिलं. थँक सो मच संजय सर. थँक सो मच महेश सर. महेश महामुनी सर. थँक सो मच सर. तुमच्यामुळे आज पुण्यात सुद्धा माझं एक अफोर्डेबल प्राईसमध्ये स्टुडिओ आहे. मी परत तेच म्हणेल, की ज्यांनी माझा विश्वास ठेवला या सगळ्या प्रवासामध्ये. सो वन्स अगेन गाईज थँक सो मच तुमच्या सगळ्या सपोर्टबद्दल. यामुळेच आपली आता 10K YouTube फॅमिली पूर्ण झाली आहे आणि लवकरच 1,00,000 आपण टार्गेट करतोय. सो आणि भेटूया एका नवीन एपिसोड एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव अ गुड अँड बाय.